उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती विरोधकांकडून टीका होत असताना भाजपचे लाभार्थी गप्प का बसतात असा खडा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उठसूट टीका सुरू आहे। मात्र फडणवीस यांनी ज्या पक्षामध्ये घेऊन मोठं केलं त्यांचे साखर कारखान्यांना मदत केली ते मात्र आपलं तोंड बंद करून बसतात असा आरोप करत भाजपातल्या नेत्यांना चांगलंच फटकारलेला आहे। तसंच गप्प बसणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन अशा नेत्यांची परीक्षा घेऊन त्यांचं तोंड उघडायला लावणार असल्याचं आमदार नितेश राणेंनी स्पष्ट केलंय। ते काल सांगलीच्या विटा इथं एका कार्यक्रमात बोलत होते। नेतृत्वाच्या क्षमतेचा आणि मला खरं तर वाईट वाटतं नितेश राणे साहेब देवेंद्र फडणवीसांच्यावरती जेव्हा टीका करतात लोक तेव्हा आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाभार्थी अरे कुठे तुम्ही हे आज आम्ही बोलणं गरजेचं नव्हतं पण वाईट वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना। अरे देवेंद्र फडणवीसांच्या नावानं आम्हाला तिकीट मिळतं, आमदारकीचं तिकीट मिळतं, नेता आमच्या पाठीमागे उभा राहतो, भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीमागे उभा राहते, भारतीय जनता पार्टीचं आम्हाला तिकीट मिळतं आणि तुम्ही सगळं लाभ घेता आणि आपल्या मतावरती आपल्या पार्टीवरती हे लोक जेव्हा टीका करतात तेव्हा तुम्ही गप्प बसता। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। लोकांना भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी मदत केली, त्यांच्या साखर कारखान्यांना पैसे मिळवून दिले, त्यांना काय काय उभं केलं, काही काही लोक तर जमिनीखालीच गेलेले परत वरती करून त्यांना उभं केलेलं आहे। ते लोक आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर बोलत असताना एकाचा थोबाड उघडण्यासाठी कधीच आम्ही पाहिलेलं नाही, कधीच पाहिलेलं नाही आणि आम्हालाही आश्चर्य वाटतं। काही टीका आली तर तुम्ही नेहमी बघा आम्ही 4-5 जणच तुम्हाला लोकांना दिसणार, बाकी गायब असतात, बाकी लोकांचे फोन नॉट रिचेबल होऊन जातात। पण पक्षांनी पण कधी कधी आम्ही सगळेजण जाणार आहेत एकदा फडणवीस साहेबांकडे, आम्ही त्यांना विनंती करणार आहे की साहेब आता बस करा, आता ह्या लोकांना मोठं करू नका आणि मोठं करायचं असेल तर ह्यांची जरा परीक्षा घ्यायला सुरू करा।